लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शिर्डी रेल्वे स्टेशनवर डिजिटल लॉकर सुविधा सुरू. साई भक्तांना मोठा दिलासा. साई भक्तांच्या सोयीसाठी साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन येथे आधुनिक डिजिटल लॉकर सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना अत्यंत अल्प दरात सुरक्षितपणे सामान ठेवण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ही सुविधा डोर ऑल्ट फोन्झेल कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित लॉकर प्रणाली बसवण्यात आली आहे. प्रवासी आपले सामान लॉकरमध्ये ठेवून निर्धास्तपणे साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ शकतात. लॉकर परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असल्याने सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. दरम्यान या डिजिटल लॉकर सुविधेचे उद्घाटन रेल्वे प्रबंधक अनिल शुक्ला, कंपनीचे डायरेक्टर अनिल नागरे, सेल्स मॅनेजर सन्मुख सुंदरम तसेच रेल्वेचे विविध अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी HL मीना IPF, सौरभ झा CHI, अनिल तायडे, आनंद मेढे CBS आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल नागरे यांनी सांगितले की साई भक्तांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भविष्यात शिर्डी शहरातही अशा लॉकर सुविधा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. या उपक्रमामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर व सुरक्षित होणार आहे. गुड मॉर्निंग टू ऑल. नमस्ते. ओम साई राम. ओम साई राम. मेरा नाम सन्मुख सुंदरम. मैं चेन्नई में इधर आएगा. इधर में पास्ट 6 महीने इधर आ रहे हैं. मैं इधर में लॉकर बनाने का मेरा ड्रीम है. अभी लाइव हो गया. मेरा खुशी हो गया, बड़ा खुशी हो गया. इधर में लॉकर मेरा कंपनी का मालिक है. सो दोनों का अभी आ गया इनाग्रेशन का. अभी चालू हो गया इनाग्रेशन. सो शॉर्टली पब्लिक विल कम एंड यूज दी लॉकर है बस इधर. आप साई भक्तों को क्या मैसेज देंगे? साई भक्त साई ब्लेस अस टू प्लेस दी लॉकर इधर है. आई एम हैप्पी. मैं खुशी है, मेरा कंपनी खुशी है. सुरू. माझं नाव अनिल राजाराम तायडे. मी इथं उपस्टेशन प्रबंधक वाणिज्य म्हणून काम करतो. हे जे टेंडर झालं किंवा ही जी यात्रांकरता सुविधा देण्यात गेली आहे डिजिटल प्रकारे लॉकर, ही कमर्शियल थ्रूच हे झालेली आहे. आणि ही सुविधा जी आहे, यात्री जे येतात बाहेरून त्यांच्या बॅगला लॉक नसतो किंवा काही नसतं, त्यात डिजिटल सर्व्हिस सुरू केलेली आहे रेल्वेने. आणि याचा फायदा सर्वात जास्त साई भक्तांना होणार आहे. आणि त्याचा फायदा आमच्यातर्फेही आम्ही साई भक्तांना देणार आहे आणि याचा प्रचार करणार आहे की जो जिथे असं असं प्रकारे सुरू करण्यात आलेली आहे ते सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. हे लॉकर सुरू करण्याच्या मागे आपला काय विशेष हेतू आहे? आता भारतीय जनता एवढी फिरते, भारतभर एवढे वेगवेगळे स्पॉट्स आहेत फिरण्यासाठी. त्यांना आता दर ठिकाणी रूम घ्यायला गरज नाही पडणार ह्या विचाराने की पैसे वाचवून ते लॉकर मध्ये सामान ठेवून बिना काही हातात घेऊन फिरू शकतील. ह्या विचाराने ही कंपनी सुविधा देणं चालू केली आहे. आणि एका प्रकारे हँड्स फ्री ट्रॅव्हल विदाउट लगेज ही कॉन्सेप्ट आम्हाला भारतात आणायची आहे. किती ठिकाणी शाखा आहे? आता 32 ठिकाणी लाईव्ह आहोत आम्ही. त्यातले काही मोठे ठिकाणी म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन, नागपूर रेल्वे स्टेशन, आता शिर्डी चालू होणार आहे आज. आणि त्याबरोबर अनेक नॉर्थ आणि साऊथ, चेन्नई, वडोदरा, गुजरात साइड पण, आणि CST मध्ये मुंबईमध्ये आमचा मोठा लॉन्च येणार आहे पुढच्या आठवड्यात. आपले कसे चार्ज असतात? हे एकदम मिनिमल 3 तास 40 रुपये पासून सुरू. आणि जसे साईज वाढतात, स्लॉट वाढतात, तसं 24 तासाचे स्लॉट पर्यंत 240 रुपये मॅक्सिमम मोठ्या साईजचे. किती लॉकर आहेत इथे? आता आपण बघू शकतो 15 लॉकर्सचा युनिट आहे. पण दर ठिकाणी वेगवेगळे साईजेस, वेगवेगळे कॉम्बिनेशन प्रमाणे 15 पासून ते आम्ही 100 पर्यंत पण जातो. कधी कधी चेन्नईमध्ये 80 लॉकर आहेत, CST मध्ये 150 लॉकर येतात. याची कसं वापर यूज होतो आपण जरा माहिती द्या. नक्की. आता ह्याला यूज करणं एकदम सिम्पल आहे. आपल्याकडे फोन नंबर असतो, फोन नंबर आत टाका आणि OTP व्हॉट्सअप वरती येतो. OTP दर्ज करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करायचा आहे, किती तास हवेत, कुठली साईज हवी आहे, आणि त्याप्रमाणे गुगल पे, पेटीएम, कुठल्याही UPI सुविधांना पेमेंट करायची आहे. आणि हे करून आपला दरवाजा ओपन होतो, ज्याने आपण सामान आत ठेवू शकतो.
नंतर जेव्हा आपल्याला परत यायचंय घ्यायला तेव्हा फक्त फोन नंबर OTP टाकायचा आणि परत तुम्ही सामान घेऊ शकता. मध्यातनं जर तुम्हाला सामान घ्यायचं असेल तर ती पण सुविधा आहे आणि चेकआउट पण करू शकता एकदा तुमचं स्टोरेज करून झाल्यावर. चेकआउट करताना समजा मोबाईल एखादा ग्राहकाचा बंद पडला, स्विच ऑफ झाला, त्यानंतरची काय सुविधा? आता आम्ही 2-3 सुविधा देतो जिथे तुम्ही फोन नंबरला हेल्पलाईन करून कॉल करून दुसऱ्यांच्या कोणाच्या फोनवरून आम्हाला बॅकएंडला नंबर सांगू शकता जो आम्ही व्हेरीफाय करतो. व्हिडिओ कॅमेरातनं CCTV सर्वेलन्स करून एक्झॅक्टली बघतो की कोण माणूस होता जो ठेवत होता तोच आहे की नाही जो फोनवरती सांगतोय आणि त्याप्रमाणे आम्ही बॅकएंड सपोर्ट फुल 24/7 प्रोव्हाइड करतो. त्याचं ऑफिस कुठं आहे? ह्याचं ऑफिस पुणे शहरमध्ये आहे. कंपनी आमची पुण्याची आहे. हेड ऑफिस पण पुण्यात आहे, पण आमची शाखा पूर्ण भारतभर आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र धुंबळे, शिर्डी, अहिल्यानगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.